हे खूप मोठं ट्यूमर आहे. चेंडू एवढं ट्यूमर आहे मेंदूमध्ये आणि ते कमीत कमी केलं लहानपणीपासून असावं, म्हणजे कमीत कमी 15 वर्षापासून असावं, तेवढं मोठं ते ट्यूमर होतं. ट्यूमर लगेच बनत नसतं, त्याचे क्लॉट्स जमा होतात. ते म्हणजे तुम्ही खूप नशिबान आहात, तुम्ही लवकर व्हायच्या आत आलात. मी तुम्हाला पहिला सांगितलं की अंजलीचा बॅलन्स प्रॉब्लेम होत होता आणि त्याची सुरुवात झाली होती की अंजली आता एक थोडक्यात ती एकदम शांत होऊन गेली असती म्हणजे एकदम शांत झाली असती, म्हणजे थोडक्यात मरणाच्या दारामध्ये आली असती अवघ्या फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये. मग तिथून जे आम्ही खरं तर प्रवास केला, तिथून मी रिपोर्ट जर्मनीला पाठवले, युरोपला पाठवले, महाराष्ट्रामध्ये दाखवले, बेंगलोरला पाठवले, सगळीकडे दाखवलं. पण सगळे डॉक्टर म्हणले की तुम्ही ऑपरेशन करू नका, जर केलात तर खूप कमी चान्सेस ती वाचेल म्हणून. आणि तुम्ही जेवढं तिला प्रेम वगैरे देण्याचा प्रयत्न करा, राहिले तेवढे दिवस तुम्ही दोघं आनंदामध्ये घाला. पण म्हणजे त्यावेळेस मला एक डॉक्टर म्हणून होते, विजय जोशी सर. त्यांनी मला एक खूप मोठा दिलासा दिला. ते म्हणले की मी ती रिस्क घ्यायला तयार आहे म्हटले, आणि तू जराही चिंता करू नको, आपण ऑपरेशन करू. झालं तर ती मरेल म्हणले, असं तसं ती महिन्यानंतर मरणार, 2 महिन्यानंतर मरणार आहे, पण प्रयत्न करून तू बघ तुझे. आणि जर ती मेली तर ते देवाच्या हातात असेल म्हणायचं. आपण दवा के साथ दुआ भी जरुरी आहे जसं म्हणतो ना आपण, ते घटना झाली. आणि त्यावेळेस आम्हाला कळालं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि ऑपरेशन आम्ही केलं.